अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, कालपासून पितृपक्षी पंधरवड्याला सुरुवात झालेली आहे. तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बघा, जमेल तितक्या जास्तीत जास्त वेळेस दही भाताचा अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे, ज्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष जाण्यासाठी आपल्याला मदत होते. पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर आपल्याला खूप अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये सतत कटकटी होणं, भांडणं होणं, त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणे, पैसा येतो पण तो न टिकणं, अशा ज्या बऱ्याचशा गोष्टी रोजच्या आपल्या जीवनामध्ये अडचणी असतात, याला कुठे ना कुठे पितृदोष हा कारणीभूत असतो. आपल्याला कधीतरी असं वाटतं की सारखं घरामध्ये आपले आजारपण आहे, सारखं दुःख येत आहे, संकट येत आहेत, पैसा जो आहे तो टिकत नाही, कर्ज जे आहे तर फेडलं जात नाही. आपल्याला कष्ट करायलाच पाहिजेत. आपण फक्त देवदेव करून बसून राहू आणि आपण अगदी श्रीमंत होऊ, पैसे आपोआप येतील का? तर नाही, घरामध्ये असं होणार नाही. पण आपण जे काही करतो, जे काही कष्ट करतो, त्याला जर नशिबाची साथ मिळणं हे आपल्याला कुठेतरी अपेक्षित असतं. म्हणून अमुक एक उपाय बघा तुम्हाला करायचे असतात. हे उपाय करण्याला खूप महत्त्व आहे. पितृपक्षामध्ये तुम्हाला जमेल तितक्या जास्तीत जास्त वेळेस किंवा जमल्यास रोज तुम्हाला दही भाताचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे. पितृपक्षामध्ये रोज दही भात एके ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे, ज्यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करत असतो. आपण बघा, बऱ्याच वेळाला असं पाहिलेलं असेल की आपल्यावरती वाईट वेळ आलेली आहे. मग तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला कोणाची तरी नजर लागलेली, हिची नजर लागली, तिची नजर लागली आहे. बघा, त्यांचीच जर नजर लागली असेल तर आपलं चांगलं बघा कोणालाही बघवत नाही. पण आपण कधी विचारही करत नाही की कुठेतरी आपण स्वतःसुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याला आपण स्वतःही कारणीभूत असतो. आजकाल जळाऊ वृत्ती बघा सगळीकडेच आहे, मान्य आहे, ठीक आहे. पण कोणाला कोणाचं चांगलं झालेलं सहन होत नाही. पण कुठेतरी आपण काही गोष्टी करायला जो आहे ना तो कंटाळा करत असतो. आपण ह्या अशा गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. पण हा पितृपंधरवाडा जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. अगदी सगळ्यांना मी तुम्हाला सांगते की या पितृपक्षामध्ये, या पितृपंधरवड्यामध्ये जमेल तितके उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. हे मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. देव तरी आपल्याला काय करणार? काही चूक झाल्यावर पण जर बघा, पितृ एकदा नाराज झाले तर आपल्याला त्यांचं अगदी होत्याचं नव्हतं होऊन जातं आणि आपल्याला खूप वाईट गोष्टींचा सामना जो आहे तो करावा लागू शकतो. ते आपलेच पूर्वज आहेत. ते एवढं वाईट शाप आपल्याला कशाला देतील? कशाला? बघा, आपण त्यांच्यामुळेच आपण आहोत हे आपण विसरून जातो आणि मग त्यांच्यासाठी काही गोष्टी करण्याच्या सुद्धा आपण विसरून जातो आणि त्याच्यामुळे ते नाराज होतात. आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला लागतात, वाईट परिणाम आपल्यावर व्हायला लागतो. या पितृपक्षामध्ये आपल्याला घराच्या आजूबाजूला वाईट शक्ती ज्या आहेत त्या अदृश्य स्वरूपामध्ये वावरत असतात. आपले पितृ जे आहेत ते आपल्या जवळच कुठेतरी असतात. तर त्यामुळे त्यांच्यासाठी अशा काही गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला ते आशीर्वाद देतील आणि आनंदी होतील आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देऊन जातील. आपण पाहिलंच असेल की बऱ्याचशा ठिकाणी बघा, आपल्याला वाटतं की आपले जे पूर्वीचे लोक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळायलाच पाहिजे. आपण भांडत असतो, सगळ्या गोष्टी आपल्याला बघा मिळत असतात. पण मग अगदी ज्या पितरांसाठी काही गोष्टी करायच्या असतात तर त्या आपण विसरून जात असतो. तर असं व्हायला नको. आपल्याला अपेक्षा असते की त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळायला पाहिजे. तर मग ते त्यांचं मग आपल्याला सगळं मिळालं पाहिजे. पण मग कुठेतरी आपण त्यांच्याकडून अपेक्षा असतात. म्हणून बघा, या पितृपक्षामध्ये तुम्ही चुकून सुद्धा कंटाळा करू नका. अगदी साधे सोपे उपाय मी तुम्हाला काही उपाय सांगते, तर ते तुम्ही उपाय जे आहेत ते नक्की करा. पितृपक्ष सुरू झालेला आहे. या 15 दिवसामध्ये बघा, रोज तुम्ही हा दही भाताचा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. अगदी खूप सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला वाटीभर भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये तुम्हाला मीठ जे आहे ते टाकायचं नाही आहे. चमचाभर, 2 चमचाभर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दही लागणार आहे. तर तुम्ही सकाळी भात शिजवायचा आहे, शिजवून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला दही जी आहे ती टाकून घ्या आणि एका वाटीमध्ये किंवा तुम्हाला केळीच्या पानावरती किंवा आंब्याच्या पानावरती तुम्ही किंवा एखाद्या अशा प्लेटमध्ये हा जो भात आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दही टाकायची आहे. आणि बघा, समजा तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये वगैरे राहत असाल किंवा बंगला असेल तुमचा, तर तुम्ही गच्चीवरती ठेवू शकता आणि फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर खिडकीमध्ये, गच्चीवरती किंवा कुठेतरी तुम्हाला ठेवायला जागा नसेल तर मग तुम्ही घराच्या खिडकीमध्ये थोडासा जो पॅसेज असतो त्या पॅसेजमध्ये तुम्ही दही भाताची ही जी वाटी आहे ना, ही वाटी तुम्हाला ठेवायची आहे. आणि जो दही भात कोणी बघा
कोणी कोणता कावळ्यानेच खाल्लं पाहिजे असं नाही, कबुतरानेच खाल्लं पाहिजे असं नाही आहे. कुठल्याही पक्ष्यांनी ते खाल्लं तरीसुद्धा चालतं. फक्त ही वाटी जी आहे ना ती तुम्हाला ठेवायची आहे. त्या वाटीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. त्याच्यावरती थोडेसे 1-2 काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना माफी मागायची आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. तुमचं भरभरून आम्हाला आशीर्वाद द्या. आमच्या डोक्यावर नेहमी तुमचा आशीर्वादाचा हात असू द्या, अशी प्रार्थना त्यांना करायची आहे. आणि त्याच्यानंतर ही वाटी तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ती पक्ष्यांनी खाल्ली तरीसुद्धा चालेल. जर समजा पक्ष्यांनी संध्याकाळपर्यंत ती वाटी खाल्लीच नाही, त्यानंतर मग ती वाटी जी आहे ती तुम्ही एखाद्या कुत्र्याला वगैरे सुद्धा देऊ शकता, काही हरकत नाही, चालेल. बघा, जर दही भात तुम्ही ठेवलेला जर एखाद्या पक्ष्याने वगैरे खाल्ला तर तुम्ही समजा की तुमचे पितृ जे आहे तर ते कुठल्या तरी गोष्टीने थोडेफार नाराज असतील, पण त्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला दाखवलेला नैवेद्य त्यांनी ग्रहण केलेला आहे. पण समजा तुम्ही दाखवलेला आहे दही भात, पण त्याला पक्ष्यांनी सुद्धा तोंड लावलेलं नाही आणि कुत्र्याने सुद्धा तोंड लावलेलं नाही, तर तुम्ही कुठेतरी बाहेर ठेवलं तर कोणीही प्राण्याने ते खाल्लेलं नसेल, तर समजा की तुमचे पितृ तुमच्यावरती भयंकर नाराज आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय रोज करायचा आहे. मग तो दही भात तुम्ही तुमच्या एखाद्या झाडाजवळ टाकू शकता, परत दुसऱ्या दिवशी नवीन ठेवा. तुम्ही रोज हे जे आहे ते करू शकता आणि तुम्हाला तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे आणि अगदी नतमस्तक होऊन नाक घासून तुम्हाला त्यांची माफी जी आहे ती मागायची आहे आणि रोज हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. एक ना एक दिवस तरी त्या नैवेद्याला ते पक्षी किंवा कोणीतरी तोंड लावेलच. आणि बघा, असंच तुम्ही हा उपाय रोज जर करत गेलात तर हळूहळू तुमच्या डोक्यावरचा जो पितृदोष आहे तो कमी होईल आणि तुमच्या डोक्यावरचा पितृदोष बघा हळूहळू जायला लागतो. घरामध्ये सुखाचं वातावरण यायला लागतं. रोजच्या घरातल्या कटकटी, भांडणं जी होतात ती दूर होतात. मुलांची प्रगती व्हायला लागेल. पैसा जो आहे तो वायफट गोष्टींमध्ये खर्च होणार नाही. कर्ज जे आहे ते फेडण्यासाठी आपल्याला बघा नवीन नवीन वेगवेगळे मार्ग सापडतील. म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी चाललेल्या असतील त्याच्यावरती तुम्हाला 100% मार्ग जो आहे तो मिळेल. घरातील इडापिडा जातील. त्याच्यामुळे बघा, जेवढे दिवस तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सोबतच काही काळजी पण तुम्हाला घ्यायची आहे. या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगते की सर्व महिलांनो, दादांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये मांसाहारसुद्धा होणार नाही ना, याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आपण म्हणतो की याच्याने थोडं असं काही होतं, आपल्या पितरांना काही मांसाहाराचं काहीच लागलेलं आहे, पण असं नाही. बघा, जेव्हा मग अडचणी यायला लागतात ना, मग आपण इकडे तिकडे, इकडे कुंडली दाखव, तिकडे पत्रिका दाखव, इकडे हे दाखव, तिकडे ते दाखव, पूजा अर्चा करत असतो. मग अशा या ज्या काही चुका आपल्याकडून होत असतात, झालेल्या असतात, त्यावेळेस आपण काळजी घेत नाही. म्हणून अतिशय विनंतीने आणि काळजीपूर्वक मी तुम्हाला सांगते की पितृदोष कमी करण्यासाठी हे जे 15 दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे आनंद पाहिजे असेल तर मग आपल्याला या काळामध्ये काहीतरी सेवा उपाय हे केलेच पाहिजेत, जेणेकरून आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल, आपल्यावरती ते नाराज होणार नाही. आणि बघा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे 15 वड्यामध्ये तुमच्या दारासमोर कुणीही येतील, कोणी मदतीला आलं, दारामध्ये कोणी काही मागायला आलं, एखादं मुकं जनावर आलं, गाय आली, कुत्रा आला, कोणी जरी आलं, काही ना काही मागायला आलं, तर तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते तुम्ही द्या. एक पोळी द्या, एक ग्लासभर पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकता. यथाशक्तीने तुम्हाला जितके जमेल तितके तुम्ही द्या, कारण दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यामुळे सुद्धा पितृदोष कमी होण्यासाठी मदत होत असते. बघा, हा 15वाडा महत्त्वाचा असल्यामुळे काही काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, आपल्याला स्वतःहून करायच्या आहेत. बघा, जेणेकरून पुढचं आयुष्य आपल्याला अगदी आनंदाचं जाईल. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.